नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 2 दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज दिनांक 6 रोजी रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नगर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर उद्या संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, धुळे, जळगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, लातूर, नांदेड आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच इतर जिल्ह्यांमध्येही काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर मित्रांनो, सोमवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि जळगाव आणि त्याचबरोबर कोकणातील काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.